या आज या ठिकाणी आपण सर्वांनी पुढे यायचे. बीसीसी करंजा संघ आपण सुद्धा या इकडे पुढे या. या ठिकाणी नवलाई क्रिकेट क्लब माते बुद्रुक नवलाई देवी चषक 2025 आणि हे पर्व पहिलं सुरुवात होत आहे. आणि या पहिल्या पर्वामध्ये एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिलाच मिळालेला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचं, मला वाटतं आयोजकांचं आणि ज्या सर्वांनी मला सपोर्ट या टीमला केला त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. टाळ्यांच्या असे सर्वांचं आपण स्वागत करायचं आहे. खरोखर हा पहिला वर्ष आणि पहिलं पर्व खरोखर खूप सुनियोजित आणि खरोखर खूप सुंदर झालेलं आहे. आणि या टुर्नामेंटच्या प्रथम पारितोषिकाचे बक्षीस जे दिले ते आपले छत्रपती श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब यांच्यातर्फे हे जे प्रथम पारितोषिक ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांच्याकडून हे बक्षीस आले होतं. तर आपण प्रथमतः त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करा. टाळ्यांच्या गजरात आपण करूया. त्याच्यानंतर या स्पर्धेसाठी द्वितीय पारितोषिक जे आपण दिले आहे ते आपल्या बाजूच्या गोंदेमाळ गावचे उद्योजक आहेत अभिजित सखाराम पार्टे यांनी या 2 नंबरचं बक्षीस दिलं. त्याबद्दल आपण त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक जे दिलेलं आहे ते सूरज मर्डेकर, सुमित मर्डेकर आपले मर्डेकर उद्योजक आहेत यांच्याकडून आलेले आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि चतुर्थ पारितोषिक दिलेलं आहे ते रावजी साळुंके उद्योजक माते बुद्रुक आणि तेजाजी शेडगे उद्योजक निजरे या दोघांकडून हे 4 नंबरचं बक्षीस आले तर ते सुद्धा त्यांनी दिले. त्याबद्दल त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आकर्षक चषक दिले आहे सखाराम साळुंके आणि ऋषिकेश साळुंके यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. मालिका सौजन्य दिलेलं आहे ते चेतन चंद्रकांत सपकाळ यांनी दिले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. उत्कृष्ट फलंदाजीचं बक्षीस दिलेलं आहे ते सुशांत सपकाळ, नवनाथ सपकाळ यांनी दिलेले आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. उत्कृष्ट गोलंदाजीचं बक्षीस दिलेलं आहे ते कुमार दत्ता सपकाळ यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बक्षीस दिलेलं आहे ते अक्षय सपकाळ यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि सामनावीर टी शर्टचं जे सौजन्य दिलं आहे ते आकेश पांडुरंग सपकाळ यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सर्व चेंडू सौजन्य दिलेले आहे राहुल केशव कासुर्डे. या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. याच्यानंतर मी बरोबर आपण आता बक्षीस समारंभाला सुरुवात करतो. त्याच्या अगोदर ना मी या पडद्यामागचे जे हिरो आहेत की या टुर्नामेंटमध्ये ज्या मुलांनी मेहनत घेतली, सॉरी मी थोडासा खेद व्यक्त करतो. या सामन्यासाठी यूट्यूबचं जे सौजन्य लाभलेलं आहे ते कुमार यश शैलेश सपकाळ, कुमार साहिल शैलेश सपकाळ यांच्याकडून लावलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. यूट्यूबचं दुसरं सौजन्य दिलेलं आहे ते संदीप दगडू सपकाळ महाराष्ट्र पोलीस आणि सूरज पांडुरंग सपकाळ यांच्याकडून दिलेलं आहे. पाण्याचं सौजन्य दिलेलं आहे ते सुधीर ज्ञानदेव सपकाळ आणि आकाश रामचंद्र शिंगटे यांच्याकडून त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. विशेष सहकार्य आहे ते कुमार गणेश सनस आणि ज्ञानेश्वर पार्टे यांच्याकडून. परत विशेष सहकार्य आहे ते आकाश कांबळे, सूर्यकांत शेडगे आणि आनंदराव बापू सपकाळ यांचं सुद्धा विशेष सहकार्य. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत. मी या सर्वांचं खरोखर तुम्हाला कौतुक करतो. मात्र आम्ही टुर्नामेंट भरवलं यशस्वी करण्यामागे जो मोलाचा वाटा आहे तो या सर्व मुलांचा आहे आणि खारीचा वाटा आहे. पडद्यामागचे हिरो जे आपण बोलतो ते सगळे खरे जे हिरो आहेत. मी त्या सर्व पहिल्यांदा हिरोंची नाव वाचतो, त्यानंतर आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरुवात करूया. नवनाथ सपकाळ, केतन सपकाळ, ऋषिकेश साळुंके, सुशांत सपकाळ, सूरज सपकाळ, दत्ता सपकाळ, दत्ता तुकाराम सपकाळ, अक्षय सपकाळ, आकाश कांबळे, संकेत सपकाळ, आकेश सपकाळ, यश सपकाळ, साहिल सपकाळ, वैभव सपकाळ, सुशील गोगावले, स्वप्नील सपकाळ, प्रसाद पाडळे, संकल्प सपकाळ, राकेश सपकाळ, सुधीर सपकाळ, राहुल मोळे, सागर सपकाळ, अमित सपकाळ, अक्षय सपकाळ, गणेश सपकाळ, करण मोरे, संकल्प सपकाळ, अभि सपकाळ, अनिकेत सपकाळ, रोशन सपकाळ, आयुष साळुंके, पियुष साळुंके, शुभम सपकाळ, समीप सपकाळ, रोहित सपकाळ, आविष्कार सपकाळ, आकाश शिंगटे, मंगेश सपकाळ, भौमिक तनावडे, सर्वे सपकाळ, सागर सपकाळ, निखिल सपकाळ, ऋषिकेश कांबळे, महेश सूर्यवंशी, ओमकार गोगावले, प्रथमेश देशमुख, सुयोग सपकाळ, बंटी चव्हाण, मयूर कांबळे, गणेश सपकाळ, प्रणव सपकाळ, अमन सपकाळ, ओमकार गोगावले, वेदांत सपकाळ, जय सपकाळ, सार्थक दळवी, प्रतीक सपकाळ, प्रिन्स कांबळे आणि निलेश सपकाळ गावाहून आलेले. या सर्वांचं खरोखर सहर्ष स्वागत. कारण की या पडद्यामागचे खरे हिरो आहेत आणि यांच्यामुळेच ही टुर्नामेंट जोरदार त्या सर्वांबद्दल होऊन जाऊन द्या. खरोखर यांचं खूप मोलाचं योगदान आहे.
त्याच्यानंतर या टुर्नामेंटसाठी समालोचक म्हणून ज्यांनी केलं सहकार्य केलं तर किरण धनावडे, विनोद धनावडे, तेजस कदम यांचा सुद्धा मी खरोखर सन्मान करत आहे. मी त्यांना शालांचे बोलून त्यांचा पहिले सन्मान करायचा आहे. बरं चालेल. त्याच्यानंतर यूट्यूबसाठी जे आम्हाला सहकार्य केले ते साहिल कदम आणि सातारा स्पोर्टचे मालक आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान होत आहे. खरोखर खूप आभार. आणि अंपायर आहेत ते भोला वर्मा आणि पवन पाटील, आपण सुद्धा वरती यायचे. बरं चालेल. यूट्यूबवाली या आपण आणि ते समालोचक आहेत ते त्यांचा घ्या, साहिल कदम यांचा. संपत सपकाळ RTO यांच्या सन्मान चिन्ह द्या त्यांना. यूट्यूबचं सौजन्य खरोखर मला या यूट्यूबचं एक कौतुक वाटतं. 4 दिवस त्यांच्या यूट्यूबवरती कंटिन्यू कमेंट येतात की त्यांची क्लिअरिटी एवढी क्लिअर आहे, तर मी त्याबद्दल खरोखर त्यांच्या यूट्यूबचं या मालकाचं खरोखर मी खरोखर आभार मानतो आणि खरोखर छान आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि आभार. त्याच्यानंतर अंपायर याचं नाव तेजस कदम यांनी खरोखर पहिल्या दिवसापासून अँकरिंग केली आणि आमच्या या टुर्नामेंटची शोभा वाढेल त्याबद्दल त्यांचा दत्तात्रय सपकाळ खजिनदार यांच्या हस्ते सन्मान होत आहे. हार्दिक हार्दिक आभार. पंच या भोला वर्मा आणि पवन पाटील, शैलेश सपकाळ यांना सन्मान मी करतो, विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. या सामन्यासाठी खरोखर सुरुवाती पहिल्या दिवसापासून पंचगिरी करतायत, यांचं सुद्धा खरोखर खूप टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. त्याच्यानंतर पवन भोला वर्मा यांचा सन्मान मोहन सपकाळ यांना विनंती करतो आपण याचे. पाटणे दादा आपण जरा पुढे या ना, आपण दादा या पुढे या, आपण मागे राहिला. प्रकाश सपकाळ पाटणे दादा आपण खूपच मागे राहिले त्यामुळे काय तुमचे नाव घेता येत नाहीत. आपण पुढे या जरा, ट्रॉफी घ्या. किरण धनावडे या जरा, किरण धनावडे. संपत सपकाळ वाडीकर आपण पण या ना पुढे या. काय आपण जरा एक 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 सुरुवात आपण करूया तशीच, आणि परत मागे राहिले की ते तुकारामजी ओवले खरं आमच्या नया स्पर्धेसाठी पहिल्या दिवसापासून आम्हाला अगदी स्टेपनीसारखा खरोखर तुमचं सहकार्य लाभले, पण तुम्ही बघा एकदा कोपऱ्यात असल्यामुळे तुम्हाला काय पुढे बोलवता येईल आम्हाला. या किरण धनावडे यांचा सन्मान होत आहे. आमच्या या गावचे प्रथम पोलीस नागरिक संपतजी पाटणे दादा यांच्या हस्ते किरणजी धनावडे समालोचक यांचा सन्मान होत आहे. धन्यवाद, आभार. या मला वाटतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षाचे बक्षीस आहे. पहिले सामनावीरचे सेमीफायनलच्या सामन्यावरती दोघे जण, आकाश झुनकरे आणि फायनलच्या सामन्यावरती रणजित पवार, या दोघांनी वरती यायचे. मी संपत सपकाळ संपत विठोबा सपकाळ या संपत विठोबा सपकाळ यांच्या हस्ते आकाश झुनकरे सामनावीर या दादा पुढे या. संपतदादा सपकाळ वाडीकर यांच्या हस्ते पहिल्या सामनावीरचा जो संपतदादा पुढे. आकाश झुनकर यांनी पहिल्या सेमीफायनलमध्ये खूप तुफान फटकेबाजी करून आपला संघाला फायनलमध्ये घेऊन गेले, त्याबद्दल त्यांना
संतोष सपकाळ त्याच्या टीमचे कोच यांच्याकडून 2500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, ते सुद्धा आपण द्यायचं आहे. त्यांना 2500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. हार्दिक हार्दिक आभार. त्याच्यानंतर फायनलचे सामनावीर आहेत प्रकाश सपकाळ. आपण या प्रकाश सपकाळ यांच्या हस्ते फायनलचे सामनावीर रणजित पवार. रणजित पवार यांचा फायनलच्या सामनावीर म्हणून पुरस्कार झालेला आहे. तर मी प्रकाश सपकाळ यांना विनंती करतो आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. रणजित पवार. सामनावीर फायनलच्या टीममध्ये खरोखर खूप तुफान फटकेबाजी करून आपल्या संघाला जिंकून दिला रणजित पवार यांचं सुद्धा सहर्ष सहर्ष स्वागत. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला विनंती करतो बक्षीस समारोहाचा कार्यक्रम सुरुवात करते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं बक्षीस दिलेलं आहे ते अक्षय सपकाळ, अक्षय अशोक सपकाळ. आपण स्टेजवरती यायचे. अक्षय अशोक सपकाळ आपण वरती स्टेजवरती यायचे. आणि केतन सपकाळ त्यांचे चुलते. हा अक्षय अशोक सपकाळ या टुर्नामेंटसाठी त्यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बक्षीस दिलेलं आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे विशाल वारांगडे. विशाल वारांगडे आलेवाडी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं बक्षीस मिळालं त्याला विशाल वारांगडे बेस्ट फिल्डर. बरोबर खूप अतिशय चपळ क्षेत्ररक्षण केलं आणि या चपळ क्षेत्ररक्षणाला अक्षय अशोक सपकाळ आणि केतन सपकाळ यांच्या हस्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचं जे बक्षीस आहे ते त्याने पटकावलेलं आहे. त्यांना सन्मान द्यायचा आहे. सन्मानचिन्ह दोघांना मध्ये घ्या. खूप खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन विशाल वारांगडे यांचं. बरोबर खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्याबद्दल त्यांना बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड मिळत आहे. हार्दिक हार्दिक आभार. त्याच्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं जे बक्षीस आहे ते दत्ता तुकाराम सपकाळ यांच्या हस्ते सन्मान होत आहे. दत्ता तुकाराम सपकाळ आपण स्टेजवरती यायचं आहे. आणि बेस्ट गोलंदाज कोण असेल सांगा. बेस्ट गोलंदाज आहे सागर शेलार बीसीसी आंबेकर. सागर शेलार बीसीसी आंबेकर. उत्कृष्ट बॉलर म्हणून एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्यांना सन्मान मिळत आहे. सागर शेलार बीसीसी आंबेकर. सागर शेलारांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. तुकारामजी गोवाले आपण या. तुकारामजी गोवाले. तुकारामजी गोगावले आणि दत्ता सपकाळ दत्ता तुकाराम सपकाळ यांच्या हस्ते हे जे उत्कृष्ट गोलंदाजाचं जे बक्षीस आहे ते देण्यात येत आहे. हार्दिक 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 स्वागत. हार्दिक आभार. त्याच्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बक्षीस आहे ते दिलेलं आहे सुशांत केडी सपकाळ यांचा चिरंजीव सुशांत सपकाळ आणि नवनाथ सपकाळ. केडी सपकाळांचे चिरंजीव सुशांत सपकाळ आणि नवनाथ सपकाळ यांनी जे दिलेलं आहे ते उत्कृष्ट फलंदाज बक्षीस. आपण दोघांनी सुद्धा स्टेजवरती यायचे. आणि बेस्ट फलंदाज कोण असेल मला वाटतं कोणी गेस करू शकतं. बेस्ट फलंदाज कोण असेल. रणजित पवार बीसीसी करंजे. संपत सपकाळ आरटीओ आणि आमच्या गावून आलेले निलेश सपकाळ साहेब या पुढे या. निलेश सपकाळ. निलेश सपकाळ खास आमच्या गावून या टुर्नामेंटला आम्हाला सहकार्य करण्यासाठी आलेत. खरोखर खूप हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि उत्कृष्ट फलंदाज बक्षीस मिळत आहे ते रणजित पवार बीसीसी करंजे. हार्दिक हार्दिक स्वागत. हार्दिक आभार. त्याच्यानंतर मालिकावीरचं सौजन्य आहे एलईडी टीव्ही. एलईडी टीव्ही आणि गेस कोण असेल.
मालिकावर कोण असेल? 100% राईट, मालिकावर आकाश झुंजरे आणि त्याला मिळत आहे एलईडी टीव्ही. आणि एलईडी टीव्ही देण्यासाठी मी विनंती करतो चंद्रकांत धोंडराम सपकाळ आणि प्रकाश धोंडराम सपकाळ आणि पंकज शेलार, आपण तिघांनी सुद्धा यायचंय एलईडी टीव्हीचं. चंद्रकांत धोंडीराम सपकाळ आणि प्रकाश धोंडराम सपकाळ आणि पंकज शेलार यांच्या हस्ते मालिकावीरचं बक्षीस मिळत आहे ते आकाश झुंजरे यांना. प्रकाश सपकाळ, चंद्रकांत सपकाळ आणि पंकज शेलार यांच्याकडून हे बक्षीस प्रदान करण्यात येत आहे. खूप खूप अभिनंदन आकाश झुंजरे यांचं. खूप तुफान बडकेबाजी केली, खरोखर एक सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध अगदी केलेलं आहे आकाशने आणि खरोखर खूप धुवाधार आणि फटकेबाज फलंदाजी केली आणि एलईडी टीव्हीचे मानकरी झाले ते आकाश झुंजरे. त्याच्यानंतर मला वाटतं मी आता आपण बक्षिसाकडे जाऊया. चतुर्थ पारितोषिक जे आहे ते दिलेलं आहे रावजी साळुंके आणि कुमार तेजस शेडगे साहेब यांनी. तेजस शेडगे, मी यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचे. तेजस शेडगे साहेब, तेजस शेडगे यांच्या फॉलोथ्रूमध्ये त्यांचे मामा संपत पाटणे दादा यांच्या हस्ते सन्मान होत आहे. तुम्ही पण या आणि संपत पाटणे दादा, संपत पाटणे दादा आणि तेजस शेडगे यांच्याकडून रावजी साळुंके यांच्या आता मला वाटतं ते आज इथं उपलब्धबद्दल खरोखर त्यांचं सुद्धा आम्ही खरोखर मी सर्वांना आवर्जून त्यांच्या नावाचा उल्लेख करतो की सर्वात पहिलंच बक्षीस कुणी असेल तर रावजी साळुंके यांनी हे कुठलंही बक्षीस मी देतो म्हणून पहिल्यांदा त्यांनी हे केलं. त्याबद्दल मी रावजी साळुंके यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि हार्दिक आभार मानतो. रावजी साळुंके उपस्थित झाले त्याबद्दल त्यांच्या ठिकाणी मी पाटणे दादा यांना आणि तेजस शेडगे हे स्वतः आहेच बक्षीस त्यांचे देणगीदार, मी यांना विनंती करतो. चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे ते गोलाई आंबेकर या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे. तर आपण सर्वांनी स्टेजवरती यायचंय, सर्वांनी वरती यायचंय. गोलाई आंबेकर संघाचा हा चतुर्थ क्रमांक आलेला आहे. मी सर्वांना या पुढे या. खालीच या कोणी. त्याच्यानंतर तृतीय पारितोषिक आहे. हा, चौथं बक्षीस घ्या, या पुढे या, पहिले सर्वांनी या. चतुर्थ बक्षीस घ्या. आंबेकर, मला वाटतं घोलाई संघ आंबेकर या संघाने हा चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे. खूप खूप अभिनंदन या संघाचं. एनसीसी क्रिकेट क्लब मातेबुद्रुक या आयोजकांतर्फे आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आणि हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोलाई क्रिकेट क्लब आंबेकर या संघाने हा चतुर्थ क्रमांक पटकावलेला आहे. आपल्या सर्वांचं हार्दिक 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 आभार. तृतीय पारितोषिक आहे 15,000 रुपये सूरज मर्डेकर आणि सुमित मर्डेकर यांच्यातर्फे देण्यात आलेले आहे. ते मी विराजजी साळुंके यांना विनंती करतो आपण आणि सखाराम साळुंके यांच्या हस्ते तृतीय चषकाचं मानकरीचं आपण प्रदान करतो. आणि संघ आहे तो आलेवाडी जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या संघाने तृतीय क्रमांक पटकावलेला आहे. मी सर्वांना क्रिकेटपटूंना विनंती करतो विश्वाजी मोरे आणि शैलेश सपकाळ आपण सुद्धा खाली या. या शैलेश सपकाळ, विश्वाजी मोरे. विश्वाजी मोरे, शैलेश सपकाळ, विराज साळुंके या खरा विराज साळुंके यांचे मावस भाऊ यांनी खरोखर हे बक्षीस दिलेले आहे. तर मला विराज साळुंके सर्वांना खरोखर या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. का टाळ्यांच्या गजरामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे तो
या संघाने मिळालं त्याबद्दल एनसीसी क्रिकेट क्लब तर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार. द्वितीय पारितोषिक जे आहे ते 25,001 रुपयाचं आपल्या पंचकृषीचे उद्योजक आहेत अभिजित पार्टे साहेब. त्यांना इथे काही वेळेनुसार एका कार्यक्रमावर त्यांना यायला जमलं नाही. तर मी आपल्या गावचे ग्रामस्थ तुकारामजी गोगवले, परत संपत सपकाळ डिओ, दत्ता सपकाळ खजिनदार, परत चंद्रकांत सपकाळ, संकेत सपकाळ, आपण सर्वांनी यायचं आहे. आपण सर्व ग्रामस्थांच्या हस्ते मला वाटतं दुसऱ्या क्रमांकाचं आपलं बक्षीस प्रदान करायचं आहे. केतन सपकाळ, संकेत सपकाळ गावाहून आले, ते संकल्प सपकाळ, आपण याच्या चला स्टेजवरती. संकल्प सपकाळ, आपण सर्वांनी लाईन सुरू करा. या तुकारामजी गोवले, आपण या सेंटरमध्ये या. आपण सर्वांना प्रत्येकाला एक 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 गाळ्यामध्ये हे करा. निलेश सपकाळ, आपण गावाहून आलेला आहे. निलेश सपकाळ, आपण सुद्धा या. टीम आहे द्वितीय पारितोषिक संघ विजेता आहे दिवदेवाडी संघ. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे. दिवदेवाडी संघ द्वितीय क्रमांक 25,000चा बक्षिसाचा मानकरी ठरलेला आहे. दिवदेवाडी संघ मेडल घेत आहेत ना, सर्वांच्या गळ्यामध्ये टाकायचे मेडल एकेकाने. या पुढे या, पुढे या. सर्वांनी पुढे या. ग्रामस्थ आपले सर्वांनी पुढे यायचे आणि बक्षिसाची तिचा संकल्प संकेत बक्षिसासाठी भाई पुढे पुढे तुम्ही खाली बसा, पायावरती बसा सर्व. क्रिकेट टीम वाल्यांनी आपण सर्वांनी पायावरती बसायचं आहे. ट्रॉफी घ्या, ट्रॉफी पुढे घ्या, ट्रॉफी पुढे घ्या. अरे या सर्वांनी या. संतोष जुनगरे आपण सुद्धा यायचंय. हे पहा, खाली बसा जरा. सर्वांनी खाली बसा. एक फोटो उभा काढा आणि खाली बसा सर्वांनी. हा चालेल, बसा सर्वांनी खाली जरा. हार्दिक हार्दिक अभिनंदन दिवदेवाडी संघाचा द्वितीय चषक पटकावलेल्यानी. चला, द्वितीय पारितोषिक मानकर ठरले ते दिवदेवाडी संघ. आणि त्याच्यानंतर आता आम्ही प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे तो बीसीसी करंजे. आणि या सन्मानासाठी मी विनंती करतो निकेतन पाटील साहेब, आपण आपल्याला विनंती करतो आपले सर्व सहकारी आणि आपण या काळजी आपल्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या हस्ते आपण सर्वांच्या हस्ते आपण देऊया. ग्रामसमोर उभे राहा तसेच. हा, प्रथम पारितोषिक विजेता संघ आहे तो 50,000 रुपये ज्ञानदेवजी रांजणे साहेब. बक्षीस दिलेले आहे ते छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्यातर्फे 1 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे. ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांना या कार्यक्रमाला यायला जमलं नाही. एका गावीचे थोडंसं प्रचाराचा माहोल आहे त्याच्यामुळे त्यांना काही यायला जमलं नाही. परंतु त्यांच्या हस्ते आपल्याला हे प्रथम पारितोषिक मिळालं आहे ते 50,000 रुपयाचं. आणि हे 50,000 रुपये बक्षीस मी प्रदान करण्यासाठी मी प्रथम पारितोषिक संघ विजयी संघ यांना मी विनंती करतो आपण पुढे यायचे एकेकाने.
आणि या 1 नंबरच्या पारितोषिकासाठी खरोखर आम्हाला खूप मोलाचं सहकार्य लाभलेले ते ज्ञानदेवजी रांजणे आणि छत्रपती शिवेंद्र राजेसिंह भोसले महाराज साहेब यांच्याकडून 1 नंबरचं बक्षीस दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक आभार आहे. प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तो बीसीसी संघ करंजे. खरोखर या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आमच्या एनसीसी क्रिकेट क्लब मातेपुत्रतर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार. बरोबर खूप मेहनत घेऊन यांनी हा प्रथम क्रमांकाचं बक्षीस भेटकावलेलं आहे, त्याबद्दल बीसीसी संघ करंजे यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन होत आहे. आणि हे खरोखर बीसीसी संघाने खूप मेहनत करून हे प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक हार्दिक आभार. आणि या सर्व स्पर्धेसाठी आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचा सुद्धा हार्दिक हार्दिक आभार आणि धन्यवाद. मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. नवलाईच्या नावानं चांगले. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. आपण सर्व जे मान्यवर इथे उपस्थित राहतात त्याबद्दल आपल्या सर्वांचा एनसीसी क्रिकेट क्लब तर्फे सहर्ष